सिंहरास, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या अस्थिरता का वाढलेली आहे माहित आहे का? कारण की कधी तुमचा आत्मविश्वास फारच जास्त असतो आणि तो कधी कधी फारच कमी असतो. आणि हे सगळं तुमच्या ग्रहस्थितीमुळे चाललेलं आहे. आणि ही जी एक स्थिती आहे ती जर तुम्ही दुर्लक्षित केली ना, तर तुमचं नक्कीच नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घेणं पुढील काळामध्ये गरजेचं आहे. कसं आहे की सध्या तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार घडत आहेत, त्या तुम्हाला जाणवतही असतील. ठीक आहे, तुम्ही मेहनत खूप केलेली आहे, करत आहात, तरी सुद्धा तुमची अनेक कामं अडकत आहेत. अचानक अडचणी येत आहेत, तुमचं नियोजन जे आहे ते पण बिघडत आहे. त्यामुळे मनात सतत ताण जाणवतो. कधी कधी आत्मविश्वास फारच वाढतो, पण कधी कधी फारच कमी होतो, हे मी तुम्हाला आता सांगितलं. त्यामुळे मग घरामध्ये किंवा नात्यांमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद वाढतात. नोकरी किंवा व्यवसायामध्ये पण स्थैर्य जाणवत नाही आणि काहीतरी बदल होणार आहे असं सारखं वाटत राहतं. आणि मग सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्हालाच कळत नाहीये की नेमकं काय बरोबर आणि काय चुकीचं आहे ते. लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जर चालू असतील ना, तर हा फक्त आपण योगायोग म्हणू शकत नाही. कारण की ही ग्रहांची एक स्पष्ट स्थिती आहे की जी तुमच्यावर परिणामच करत आहे. सध्याची ग्रहस्थिती अशी आहे मित्रांनो, की गुरुबळ तर तुम्हाला नक्की चांगला आहे, 11वा गुरु आहे. पण 8व्या भावामध्ये शनी आणि मंगळ यांची ऊर्जा आहे. या युतीमुळे काय होतं की जीवनात अचानक काहीतरी बदल होतात, अडचणी वाढतात आणि अंतर्गत संघर्ष वाढतो. पण भाग्यभावात रवी आहे. तो काय करतो, तुमच्या नशिबाला चालना देतो आणि थोडी अहंकाराची परीक्षा घेतो. आणि दशम भावामध्ये शुक्र आणि हर्षल यांची युती झालेली आहे. याच्यामुळे काय होतं की करिअरमध्ये अचानक संधी येतात आणि धक्केही येतात. ह्या दोन्ही गोष्टी घडतात. आणि तुमच्या राशीतून सध्या केतूचं गोचर चालू आहे. त्यामुळे स्वतःबद्दलची स्पष्टता तो केतू कमी करतोय आणि निर्णय क्षमतेवर परिणाम करतोय. त्यामुळे एकूणच हा काळ प्रगती देणारा आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही उतावळेपणा टाळून शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करताल. म्हणून ही सिंह राशीसाठी जी परिस्थिती आहे ना, ती थेट कुटुंबावर पण परिणाम करते. कसं आहे की 8व्या भावातली शनी मंगळ युती काय करते, घरामध्ये ताण, चिडचिड आणि अनपेक्षित वाद निर्माण करतेच. छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलण्याची पण शक्यता आहे. आणि भाग्यातला सूर्य काय होतो, त्यामुळे वडील, गुरु किंवा घरातली ज्येष्ठ व्यक्तीशी अहंकाराच्या कारणाने मतभेद होऊ शकतात. त्यामुळे घरातले जे मतभेद आहेत ना, हे प्रश्न तुमचे बरोबर किंवा चुकीचे याच्यावरून नसतो, तो मतभेद जे आहेत ना, कोणाचं ऐकायचं याच्यावरून होत असतात. आणि 10व्या भावातली शुक्र हर्षल युती कामाचा तणावाचा थेट परिणाम घरात दाखवते. म्हणून कामात अस्थिरता किंवा अचानक बदल यामुळे मग कुटुंबाला वेळ न देणे किंवा भावनिक अंतर वाढणे शक्य आहेच. आणि आपल्याच राशीत केतूचं गोचर आहे ना, त्यामुळे आतून तुम्ही गोंधळलेले आहातच. भावना व्यक्त करण्यात अडचणी येत आहात. म्हणून सरळ एक सत्य असं आहे की समस्या बाहेर नाही, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही जे देता ना, त्याच्यामुळे कुटुंबात तणाव तयार होत आहे. म्हणून याच्यावर एक प्रात्यक्षिक उपाय काय आहे, प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला ना, प्रतिक्रिया देताना तुम्ही 10 सेकंद थांबा. वडिलांशी वाद जिंकण्याऐवजी थोडं संवाद ठेवा. आणि कामाचा ताण घरामध्ये न आणलेलंच बरं असतं. कसं आहे की कुटुंबासोबत वेळ देणं, जाणीवपूर्वक वेळ देणं हेच तुमच्यासाठी उत्तम असेल. म्हणून ह्या काळात कुटुंबाची जी मानसिकता जी आहे ती टिकवायची असेल ना, तर अहंकार चालणार नाहीये, संयमच कामाला येणार आहे. तसंच मग मित्रांनो, जर आपण जॉब करत असाल तर त्याच्यामध्ये पण काही सखोल परिणाम सुरू झालेलेच आहे. सरळ सांगायचं तर नोकरीची परिस्थिती अशी आहे की अचानक कामात अडथळे येत आहेत, अनपेक्षित नोकरीमध्ये बदल पण होत आहेत आणि सतत काही ठिकाणी ताणही जाणवत आहे. केलेले काम अडकत आहे, कामाची मंजुरी उशिरा मिळत आहे किंवा अचानक जबाबदारीही वाढत आहेत. आणि भाग्यभावातील रवीमुळे काय होतंय की वरिष्ठांशी अहंकारामुळे मतभेद होत आहेत. आणि येथे कसं आहे, तुमच्या ज्ञानापेक्षा वागणूक महत्वाची ठरते बरं का. चुकीची बोलण्याची पद्धत तुमच्या विरोधात जाऊ शकते, काळजी घ्या. म्हणून भाग्यभावातील रवी हा अहंकार वाढवतो आणि दशम भावातील शुक्र हर्षल युती जी आहे ती नोकरीत बदल किंवा नवीन संधी पण आणून देते, पण त्यात स्थैर्य कमी असतं. त्यामुळे आकर्षणामुळे घाईत निर्णय घेतला ना, तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. आणि तुमच्या राशीतला केतू सध्या निर्णय क्षमता कमी करतोय, त्यामुळे चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता वाढलेली आहे. मागील 12 महिन्यात तुम्ही नक्कीच चुकीची पावलं उचललेली आहेत, पण त्याचा त्रास तुम्ही सध्या भोगत आहात. पण पुढेही तुम्ही अजून 20-25 दिवस काळजी घेणं फार गरजेचं आहे. ही ग्रहस्थिती 20 ते 25 दिवस फार तुमच्यावरती परिणाम करणार आहे. त्यामुळे वरिष्ठांशी वाद टाळा, हीच तुमच्यासाठी उपाय असेल असं तुम्ही समजा. नोकरी बदलण्याची पण तीव्र इच्छा होईल, ते टाळलेलंच बरं आहे, बदलणं योग्य नाहीये. आणि सरकारी नोकरीत असाल तर मग अचानक बदलीचे योगही संभवतात. त्यामुळे काय होतं, मी बऱ्याच जणांना सुचवतो की घाईत राजीनामा देऊ नये.
आणि बोलताना संयम तर नक्कीच ठेवला पाहिजे. निर्णय घेण्याआधी काही दिवस विचार करा. याचबरोबर कसं आहे की तुमच्या समोर काही ऑप्शन्स तयार नसतील तर तुम्ही कोणताही धोका पत्करू नका नोकरीच्या ठिकाणी. म्हणून नोकरीच्या बाबतीत हा काळ काही प्रगती देऊ शकतो बरं का, पण चुकीचा निर्णय घेतला तर तो मागेही खेचू शकतो. जर आपण सिंह राशीचे जातक असाल आणि व्यवसाय करत असाल, सध्याच्या काळात व्यवसाय काही सरळ चालणार नाहीये हे तुम्हाला सध्या जाणवतच आहे. 8व्या भावातील शनी मंगळामुळे काय झालेलं आहे, अचानक व्यवहार ठप्प झालेले आहेत, व्यवहार अडकलेले आहेत, पैसेही अडकलेले आहेत आणि व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढलेले आहेत. आणि काही वेळा काय होतं की विश्वास ठेवलेले लोकच उलट वागायला लागलेले आहेत. आणि मग ह्या सर्व ग्रहस्थितीमुळे काय होतंय की अहंकाराचे वरिष्ठ, तुमचे जे वरिष्ठ आहेत ते चुकीचा निर्णय घेत आहेत. म्हणून मीच बरोबरी हा हट्टामुळे पण नुकसान होऊ शकतं तुमच्या बाबतीत, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि शुक्र हर्षल युतीमुळे काय झालेलं आहे, तुम्हाला व्यवसायात नवीन अडचणी येत आहेत, नवीन दिशा पण मिळत आहे, दोन्ही गोष्टी एका वेळी घडत आहेत. आणि लाभभावातला गुरु जो आहे ना, तो तुम्हाला कसं तसं पुढे जाण्यासाठी मदत करतो आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या राशीत केतूचं गोचर असल्यामुळे अजूनही तुम्हाला तुमच्या व्यवसायातल्या पुढच्या काही 3-4 महिन्याबद्दल स्पष्टता आलेली नाही. अजूनही तुम्ही अंधारात आहात. पैशाच्या बाबतीत पण कसं आहे, हा काळ मोठे पैसे कमवण्याचा नाहीये, आहे तेच टिकवून ठेवण्याचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो. पैसे वेळेवर न मिळणे आणि तुमच्या पार्टनरशिपमध्ये क्लॅशेस होतात, भागीदारीत मतभेद होतात आणि अचानक खर्च वाढणे, ह्या गोष्टी सध्या व्यवसायात ओढू शकतात. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, नवीन गुंतवणूक घाईघाईत अजिबात करू नका. कागदपत्रे नीट तपासूनच तुम्ही निर्णय घ्या, वेळ लागला तरी चालेल. आणि तुम्ही जी पार्टनरशिप करताय व्यवसायात, त्याच्यामध्ये जे काही अटी असतात त्या स्पष्ट ठेवा आणि मोठा धोका टाळला पाहिजे. लहान सहान पावले उचला, पण सुरक्षित असतील अशी उचला सध्या तरी. त्यामुळे या काळात शहाणपणा म्हणजे वाढ नाहीये, तर नुकसान टाळणे आहे, हे लक्षात घ्या. आणि जो टिकतो ना, तो नक्कीच पुढे जिंकत तर असतोच ना. तसंच तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काय घडू शकतं, कसं होतं की तुमच्या सप्तम भावामध्ये राहूचं गोचर सध्या चालू आहे आणि दशम भाव हा शुक्र हर्षल युतीमुळे प्रभावित झाल्यामुळे काय होत आहे की संशय, चिडचिड आणि लहान गोष्टींवरून मोठे वाद तयार होत आहेत. आणि पुढेही असं होत राहील. का होऊ शकतं की पुढे कडकपणा पण बोलण्यात वाढू शकतो आणि त्याचा थेट परिणाम नात्यांवर होतो बरं का. आणि थोडासा अहंकार वाढल्यामुळे काय होतं की वाणीला एक तिखटपणा पुढच्या काळामध्ये येऊ शकतो आणि त्या साध्या साध्या गोष्टींवरून वेगळीकडेच वाद जे आहेत ना, ते ओढले जाऊ शकतात. आणि संशय वृत्तीमुळे सुद्धा सध्या जे ग्रहमान आहे की नाही, ते संशयात्मक किंवा एक चुकीचे ग्रह तयार करणारं वातावरण तयार करतं. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या नक्कीच गोंधळलेले असताल आणि पुढेही राहताल. म्हणून भावना स्पष्ट होणे फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर प्रत्येक अडचणीत व्यक्त होणं गरजेचं आहे, ते सुद्धा सौम्य भाषेमध्ये. नातं तुटण्याचं कारण सध्याची परिस्थिती नाहीये, तुमचा स्वभाव आणि तुम्ही ज्या प्रकारे प्रतिक्रिया देताय ना, ते कारण आहे. म्हणून काय घडू शकतं बरं का, या बाबतीमध्ये बोलणं बंद होऊ शकतं काही दिवसांसाठी. तुमच्याबद्दलचा विश्वासही कमी होऊ शकतो आणि थोडंसं भावनिक अंतर काही काळासाठी वाढू शकतं. ह्याचं कारण काय आहे माहिती का, शुक्र हर्षल युती कधी कधी बाहेरचं आकर्षणही तयार करते, ते फार चुकीचं आहे. बोलताना आवाज आणि शब्दांवरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे सध्या तरी. ठीक आहे, जिंकायचं नाहीये, समजून घ्यायचं आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि शंका वाढवण्याच्या ऐवजी स्पष्ट संवाद ठेवलेला फार गरजेचं आहे सध्या वैवाहिक जीवनामध्ये. म्हणून कसं आहे की ह्या काळात नातं जर तुम्हाला टिकवायचं असेल ना, तर प्रेम फक्त पुरेसं नाहीये, संयम आणि समज आवश्यक आहे. जर आपण सिंह राशीचे विद्यार्थी असताल ना, तर सध्याचा काळ जो आहे की नाही, थोडा तुम्हाला अडचणीचा भासत आहे. काही ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासांमध्ये अडकलेला आहात आणि पुढं कोणतं करिअर करायचं याच्याबद्दलही तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, राशीतला जो तुमच्या केतू आहे की नाही, तो तुम्हाला प्रत्येक वेळी सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण इतर ग्रहांनी तुमच्या मनावरती एक धूळ तयार केलेली आहे. ती धूळ भ्रम तयार करते आणि त्या भ्रमामुळे तुम्ही अगदी अशा गोंधळात पडलेला असेल की मी पुढे नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करू, कोणतं करिअर माझ्यासाठी चांगलं आहे, हे सध्या विद्यार्थ्यांना समजत नाहीये. त्यामुळे सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी थोडासा वेळ घ्या विचार करण्यासाठी. सत्यता नेहमी पडताळल्याशिवाय तुम्ही कोणतंही करिअर निवडू नये. मला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे पण सत्य वेगळं असतं, ह्या दोन्हीमध्ये तुम्ही जरा संतुलन साधा आणि मग निर्णय घ्या. अनुभवी लोकांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी खूप चांगला असेल, कारण की लाभभावातनं गुरुचं गोचर आहे.
आरोग्याच्या बाबतीत पण परिस्थिती जी आहे की नाही ती अशी थोडी ॲव्हरेजच राहिलेली आहे. सध्याच्या काळात तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करणं पण व्यवस्थित राहणार नाहीये. वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करा, डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका. कसं आहे की अष्टमातले शनी मंगळ काही ना काहीतरी छोटा मोठा अपघातही करू शकतात. कुठेतरी कसं म्हणतो की आपण त्याला सांधेदुखी किंवा थोडासा वेदनादायक त्रास जो असतो ना हाडांना होणारा, तो पण होऊ शकतो. आणि अष्टम भावातले शनी मंगळ युती काय करतात, अचानक कुठली ना कुठली तरी वेदना शरीरामध्ये तयार करत असतात. त्यामुळे जर आपण आधीपासूनच जर रुग्ण असाल ना तर तुम्ही नक्कीच वैद्यकीय चिकित्सा वेळोवेळी केली पाहिजे. त्या बाबतीत गाफील राहून तुम्हाला चालणार नाहीये. त्याच्यानंतर कसं होतं की जो तुमच्या मनामध्ये सध्या एक संभ्रम आहे, ताण आहे, ज्या तुम्ही व्यवसायातून, नोकरीतून, कुटुंबातून या सर्व अडचणीतून तुम्ही सध्या गेलेला आहात ना, तो कुठेतरी तुम्ही बोलत राहणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बोलला नाही तर तो एक मोठ्या रागाच्या स्वरूपात कुटुंबामध्ये बाहेर पडेल आणि मग त्याचा एक वेगळाच अर्थ समोरच्या व्यक्ती घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शांतपणे का असं एका कागदावर लिहून काढून तुम्ही घरच्यांशी बोललेलं गरजेचं आहे. आणि ही सूचना मी आरोग्याच्या बाबतीमध्ये देत आहे. खरं तर एकत्र कुटुंब पद्धती असली असती तर ह्या गोष्टी मला राशी भविष्यामार्फत सांगणं गरजेचंही पडलेलं नसतं. पण विचार करा, वेळ तुमच्याबरोबर असती, कुटुंबाला वेळ देणंच फार गरजेचं राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी चांगला मार्गदर्शक आणि मानसिक आधार फार गरजेचा असतो. तो तुम्ही दैवी उपासनेतूनही मिळवू शकता. तुम्हाला जर काही वैदिक शास्त्रामधले उपाय करायचे असतील तर दररोज तुम्ही सूर्याला अर्घ्य देत राहा, पाणी अर्पण करा. शनिवारी तुम्ही शनी मंत्राचा जापही करू शकता किंवा शनीचं दान असतं, लोखंडाचं दान करू शकता. हनुमान चालिसा सध्या तुमच्यासाठी फार गरजेची आहे. आणि याही पुढे जाऊन बरं का, तुमचा दशम भावाचा स्वामी शुक्र आहे. दशम भावाचा स्वामी शुक्र आहे, भाग्य भावाचा स्वामी मंगळ आहे. ह्या दोघांचीही तुम्ही उपासना करत राहा, तुम्हाला प्रत्येक अडचणीत काही ना काहीतरी मार्ग मिळेल. कर्मभाव तुमचा शुक्र दाखवतो आहे, त्यामुळे शुक्राशी निगडीत जर उपासना आपण केल्या तर तुमच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी कमी येतील. आणि भाग्यभावाशी संबंधित म्हणजे रवीची जर उपासना केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या नशिबाला एक साथ देईल आणि सर्व अडचणींचं कोडं तुम्हाला सुटताना दिसून येईल. मग ह्या रवीची उपासना कुठली असते? कार्मिक सिद्धांतानुसार रवीची उपासना म्हणजे तुम्ही मोठ्यांचा आदर करायला नेहमी उत्सुक राहा. घरामध्ये ज्येष्ठ असतील, आई वडील असतील तर त्यांची सेवा जास्तीत जास्त करा तुम्ही. त्याच्यानंतर गोमातेची उपासना तुम्ही जास्तीत जास्त करा. जे गरीब लोक आहेत, मारुती मंदिराच्या बाहेर बसलेली असतील किंवा इतर कोणत्याही देवाच्या बाहेर मंदिराबाहेर बसलेले असतील ना, त्यांना तुम्ही शक्य तेवढं अन्नदान करा. ते तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. त्यातून तुमचं भाग्यभाव आणि कर्मभाव दोन्हीही बलवान राहील. आणि मग अशा ज्या काही गोचरी येणारे काही ग्रहमान असतात त्रासदायक, ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवत राहतील. मित्रांनो, माझं फक्त मार्गदर्शनाचा एकच हेतू असतो की तुम्हाला कुठं ना कुठेतरी सत्य परिस्थिती तुमच्यापर्यंत दाखवावी. गोंधळलेल्या परिस्थितीत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल ना तर नक्कीच तुम्हाला, मला तर एवढं वाटतं की तुम्ही या 17 मिनिट ऐकलेल्या व्हिडिओमध्ये किंवा 15-16 मिनिट जे ऐकलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं ना कुठेतरी एक दिशा मिळालेली आहे पुढच्या 20 ते 25 दिवसाचं एक नियोजन करण्यासाठी. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.